दुखावगे देशांतरा पाठवी हिरंभा गणनायका गजमुखा वक्ता बहुतोषवी वक्ता बहुतोषवी। भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुळेखंड आणि त्याच्या अगेन्स्ट आरपी क्लब जसका। या पण कॅश प्राइज आलाय अगदी दिव्यांश कडूला आणखीन 1000 रुपयाचा संघासाठी कॅश प्राइज आला। वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी या टीम साठी संपूर्ण टीम साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय। या पण हे कॅश प्राइज दिव्यांश कडूला आपण देत आहोत 1000 रुपयाचा कॅश प्राइज। आघाडीची जोडी जीवित मात्रे आणि त्याच्या साथीला निहार मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहत आहोत। संदीप भोईर पहिल्या षटक सामन्याला होती सुरुवात स्ट्राइक एंड वरती आहे तो जीवित। पहिला बॉल चेंडू थर्ड मॅनला अलॉंग विथ द कार्पेट पहिल्या बॉल वरती आलाय हा चौकार। उरण तालुक्यातील आपल्या कोणत्याही गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आले असतील तर सर्वांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन विराजमान व्हायचे। आपल्या सर्वांचे या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। पहिल्या बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळाला। यस चेक करण्यात येईल तिसरे पंच स्वतः उपस्थित झाले। गोलंदाजीची शैली इथे चेक करण्यात येते। संदीप भोईरला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती। जीवित मात्रेच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळाला थर्ड मॅनला। व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय जीवित मात्रे। सिक्सर किंग म्हणून त्याला पाहिलं जातं। सध्याच्या घडीला प्रत्येक 11 डिंग डॉंग या बलाढ्य संघामध्ये त्याला खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा आपण खेळत असताना पाहायला मिळतो। नुकतीच मालवणची स्पर्धा त्याने गाजवली आहे। अगदी चांगल्या दर्जाचा खेळ तिथेही पाहायला मिळाला। परंतु या बहादराने रायगड आणि ठाण्याच्या मॅच मध्ये सर्वाधिक वेळेला 1 बॉल 6 ची मॅच ज्या संघाला जिंकून दिली आहे त्यालाच आपण मैदानाच्या आतमध्ये जीवित मात्रेला पाहतो आहोत। व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान करणार आहोत। सन्माननीय प्रकाशजी बंडा यांचा आपण शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती करूयात। अक्षयजी मात्रेने विनंती असेल आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे। माझे क्रिकेटपटू प्रकाशजी भंडारा विनंती आहे की आपण यायचं आहे। आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल। अक्षय मात्रे यांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान असेल। येस कॉम्बॉक्स पुढचा चेंडू गोलंदाज जोईल। कोलातला बॉल पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतली। गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। पहा गोलंदाजी करतोय संदीप भोईर आणि जसा त्याच्या शैलीवरती वादग्रस्त शैलीमध्ये ती आढळली आणि लगेचच पंचांनी सांगितलं की पुढचं त्याचं हे षटक कंप्लीट होईपर्यंत तो मात्र अंडर ऑब्झर्वेशन असेल। गोलंदाजी करत असताना संदीप भोईरला आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहेत। बॅटिंग करतोय भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुळेखंड टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। पाच धावा धावफलकावरती आहेत। स्ट्राइक रेंजवरती निहार मात्रेला आपण पाहत आहोत। ज्या संघामध्ये ज्या गावामध्ये सातत्याने अनेक स्पर्धा पार पडत असताना आपण पाहायला मिळाला उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल वेगाने टाकला। एक कोण बनवलाय दृष्टिकोन चांगला ठेवलाय। उजव्या एसीच्या बाहेर बॉल ठेवायचे आहेत आणि त्याकडे कल पाहायला मिळतोय संदीप भोईरचा। मुळेखंड टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते। मुळेखंड प्रीमियर लीग नुकतीच पार पडली। गावामध्ये अनेक स्पर्धा सातत्याने पार पडतात। या संघांना एक चांगलं प्रदर्शन देत असताना आपण नेहमी पाहिलंय। ऍक्शन रिप्ले पहा उजव्या एसीच्या बाहेर फार दुरून चेंडू ट्रॅव्हल झाला। शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता। प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी डॉट बॉल आलाय। 5 धावा धावफलकावरती पहिलं षटक पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू होता। फटका बसला पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल। फलंदाज क्रमांक पहिला बाद। अतिथी मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण इथे पार पाडणार आहोत। सन्माननीय राकेशजी मात्रे साहेब उद्योजक त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। मी विनंती करेन कुंदनजी बंडा आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे।
राकेशजी मात्रे व उद्योजक त्यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण करीत आहोत. विनंती असेल कुंदनजी बंडा आपण या आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. येस जबरदस्त क्रिकेटपटू तुम्ही पाहत आहात जसकारचे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सर्व उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान यथोचित पद्धतीने स्पर्धेच्या वतीने आम्ही पार पाडित आहोत. त्यानंतर प्रमोदजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेन नरेश बंडा आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. प्रमोदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. मी विनंती करेन हरेशजी बंडा साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. प्रमोददादा पाटील या आपण आपला शुभ सन्मान केला जाईल. हरेशजी बंड्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते यथोचित मानस सन्मान आपण आलेल्या मान्यवरांचा आपण पार पाडा. येस कॉम्बॉक्स पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेरचा बॉल आल्या आल्या मोठा फटका केला. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाईचा वर हवाई हल्ला षटकार. अफलातून स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. पुढ्यात आलेला बॉल आणि यथेच्छ असा समाचार गोलंदाजाचा इथे घेतलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्या माहितीसाठी आपल्याला दिला जाणार आहे तो अर्थातच एका इनिंगसाठी आपण 30 मिनिटाचा कालावधी संपूर्णतः मग तुमचा त्याच्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील आला त्यामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे इनिंग. यावेळेचा बॉल एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 12 आहेत. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुळेखंड टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 12-1. साठी चालू असलेला सामना अर्थात दुसऱ्या रजनीतील दुसरी लढत आरपी क्लब जसकार टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलंय. बॅटिंग चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहतो एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा रायगडच्या अग्रमानांकित व वलयांकित स्पर्धांपैकी एक असणारा उरण तालुक्याचा सन्मान टेनिस क्रिकेटचा बहुमान वाढवणारी स्पर्धा भाई चषक 2025 आपण पाहत आहोत. 1 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक व मानाचा भाई चषक आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी ट्रॉफी तुम्ही पाहताय. उजव्यासीच्या बाहेर कमी गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. रोहन जाधव गोलंदाजी मार्कवरती आल्यात. एक्स्ट्राने सुरुवात झाली या षटकाची. अतिरिक्त धाव इथे बहाल करण्यात असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये व मानाचा भाई चषक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 रुपये व मानाचा भाई चषक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता. फ्रंट लेग पुढे काढला आणि एक मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अक्षय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकावरती त्याला पाहत आहोत. अक्षय दाभोलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याने पहिल्या बॉलवरती येता क्षणी आपले इरादे क्लिअर केलेत. इंटेन्शन क्लिअर आहेत त्याचे. मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करणार मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न तो करतोय आणि त्याकडे कल राहिला आहे त्याचा. प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा उत्तुंग षटकार.
जैन पिढीचे लोकप्रिय कामगार नेते सुधीरजी गरज साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा भारतीय मजदूर संघ पोर्ट फेडरेशन राष्ट्रीय कोषाध्यक्ष महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज आपण पाहत आहोत. खरं तर या गीताने सारं काही सांगून गेलंय. खोलातला बॉल यावेळेला फटका पहा, एक वेगळ्याच धाटणीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, परंतु या स्ट्रोकला काय नाव द्यायचं. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चिप केलं, शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, रन्स मिळाली होती. 1-20 धाबा धावपलकावरती आहेत. आदिवासी वाड्यावरती जाऊन आपण पाहिलं तर गोरगरिबांसाठी वार्षिक पद्धतीने अन्नधान्य वाटप असेल, गरजूंसाठी नेहमीच ज्यांनी पुढाकार घेतला. अगदी त्याच वेळेला उरण तालुक्यामध्ये ज्यांनी सुरुवात केली एक प्रशिक्षित असा आणि प्रगतशील असा एक मोठा गरबा ज्यांच्या माध्यमातून रास दांडिया ज्यांच्यामधून सुरुवात करण्यात आली. अगदी त्याच वेळेला मग अनेक उपक्रम ज्यांनी हाती घेतले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोहन जाधव कमी गतीने टाकला. व्हेरिएशन पहा किती चांगला आहे, चारी मुंड्या चित केला, पडल्यानंतर वळण घेणारा बॉल अगदी जीवित मात्रेच्या नाकाच्या समोरून फुंकर मारत असताना थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं पीडीसीच्या माध्यमातून. गती कमी केली, पडल्यानंतर उसळी घेतली, टेक ऑफ झाला आणि जणू काय आपण नवी मुंबईच्या विमानतळावरून एखादा एरोप्लेन एअरक्राफ्ट टेक ऑफ होतो ना असंच वाटलं या बॉलमध्ये. त्या रीतीने उसळी घेतली. अपेक्षा केली होती की बॉल उजव्या दिशेच्या बाहेर निघेल. पुढचा बॉल खोलातला चेंडू समोरच्या दिशेने आडवा बाटणे, फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येऊन बसतोय, त्याने टिपलाय जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. मोठी विकेट, जीवित बाद. गांव शहर में पुढाकार घेतला. ज्या वेळेला ज्या वेळेला आपण पाहिलं ना की संकट आली, रिशाळ वाडीसारखं संकट असेल, महाडचं पूर असेल, प्रत्येक कार्यामध्ये मदत कार्य ज्यांच्या माध्यमातून पोहोचलं. नुकताच सामना पार पडला वैशाली एंड सार्थ एंटरप्राइजेस सोनारी टीमने पहिली मॅच जिंकत असताना आपण पाहायला मिळालाय. आणि नेक्स्ट मॅच मध्ये जिथे वोडाफोन वहाळ आणि मायरा इलेव्हन कळंबुसरी या दोन संघाला आपण पाहणार आहात. दोन हात करत असताना आणखीन दोन मोठे संघ पाहायला मिळतील. आजच्या पहिल्या दुसऱ्या रजनीमध्ये जिथे आपण पाहत आहोत नवजीवन मुळेखंड देखील खेळतोय. ग्रीष्मा इलेव्हन ACC मोठी जुईच्या अगेन्स्ट आणि SPCC नवीन शेवा संघ खेळतोय भूषण स्पोर्ट्स केगाव या टीमच्या अगेन्स्ट. 20ला 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बाळा पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे बदलण्यात आल्या. डावखुऱ्या त्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या रजनीमध्ये 79 धावांचं मोठं विशाल काय लक्ष उभं केलं होतं दाराबे टीमने. सर्वाधिक मोठं टार्गेट कालच्या रजनीमध्ये बनलं. पहिलं अर्धशतक भावेश नाईकने या स्पर्धेतलं ठोकलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज उजव्या अशीच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. मॅग्निफिसंट स्ट्रोक, बाळा पाटीलच्या बॅटमधून षटकार. शेवटच्या बॉलवरचा हा षटकार आपण पाहत आहोत. अप्रतिम टायमिंग आणि पॉवर जनरेट केली होती या स्ट्रोक मध्ये. एक बॉल बाळाने अकाउंट ओपन केले षटकारानं. त्या आधीचा बॅटर अक्षयने देखील अकाउंट षटकाराने खोलत असताना पाहायला मिळाला. 26 बांधल्यात, 2 फलंदाज बाद. 13च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 13 मिनिटाचा वेळ आपण घेतलेला हा क्षेत्ररक्षण करणारा संघ. याकडे लक्ष वेधूयात आपण, कारण आजचा जास्तीचे सामने खेळवायचे आहेत. टाइम लिमिट्स फार महत्वाचे राहतील. 13च्या धावगतीने रन्स आल्या. 13 मिनिटं देखील घेतले. 2 षटकांसाठी 65 पण बनवू शकतात जर का 13च्या करंट रन रेटने धावा आल्या तर. ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. परंतु या मॅच मध्ये काय वाढून ठेवलंय,
काय घडणार या सामन्यामध्ये. प्रत्येक फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये, जणू काही या धावा त्यांच्या बाटला चिटकूनच मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मोठे स्ट्रोक खेळण्याचे आविर्भाव प्रत्येकाचेच पाहायला मिळाले. टॉस जसा झाला ना त्यावेळेला आवर्जून आरपी क्लब जसकार संघ म्हणाला की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. जसकार गाव म्हटल्यानंतर या गावचा सुपुत्र अर्थात स्वर्गवासी सुधीर तांडेल यांचं एक मोठं स्टँड आपण समोरच्या बाजूला पाहत आहोत. आणि जसकार गाव म्हटल्यानंतर नुकतीच रजनी क्रिकेटच्या स्पर्धा तिथे 2 पार पडत असताना पाहायला मिळाल्या. अगदी हितेजी मात्रे त्याच गावामधून बिलॉंग करतात, तेही एक उत्कृष्ट समालोचक आहेत. जसकार गावाने खूप काय दिलं त्याच वेळेला क्रिकेट कुरुक्षेत्रावरती. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, उजव्या एसीचा जिथे बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पाहायला मिळाला आहे. अवांतर धाव येते, -1 एकंदरीत धावा येत असताना पाहायला मिळतील. त्या अवांतरच्या मदतीने 2 संघाची धावसंख्या 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 28. 2 फलंदाज बाद झाल्यात. रत्नेश्वरी आईचं मंदिर ही जसकार गावाची आणबाण शान म्हणून आपण पाहतो. अगदी सर्वाधिक मोठा उत्सव सोहळा या जसकार गावामध्ये साजरा करण्यात येतो आणि तिच्याच प्रांगणामध्ये अनेक स्पर्धा देखील पार पडत असताना पाहायला मिळतात. उजव्यासीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला वेगाने. ही रन्स कंप्लीट करण्यात येते. डायरेक्ट हिट जरूर झालाय परंतु डेंजर एंडकडे पळत असताना अक्षयचा हा कॉल तितकासा महत्वाचा होता. रन्स कंप्लीट होतीये. लक्ष वेधेन मी अगदी पुढच्या संपूर्ण संघांच्या माहितीसाठी जे घर बसल्याही थेट प्रेक्षेपण ऐकत असतील. पहा, आज 10 संघ खेळतात. आज एकच टीम पुढे जाणार आहे. सुपर 4 मध्ये केवळ एकच संघ जाणार आहे. त्याकरिता सर्वांचा सहकार्य महत्वाचा असेल आणि ज्या 5 निघतील टीम त्यामध्ये सर्वाधिक धावा बनवणारा संघाला बाय मिळेल याकडे लक्ष वेधूयात. आणि अगदी त्याच वेळेला जे टाइम लिमिट्स आहेत ना त्याची पाबंदी आहे आणि त्याचा आपण लक्ष वेधूयात याही गोष्टीकडे. इथे बॉलर बॅक टू द ड्राय, कॉट अँड बोल्ड, फलंदाज क्रमांक 3 सरप्राईज पॅकेज अक्षय बाद.
33ला 3, 3-3-3 हा नेल्सन आकडा आपण ट्रिपल नेल्सन स्कोर कार्डवरती पाहत आहोत. स्विचिट अटेम्प्ट केले 2, परंतु यज्ञेशला यश मिळालं. चौकार आला. संघाची धावसंख्या 33 बनत असताना आपण पाहत आहोत. करंट रन रेट आता मात्र खाली सरकू लागलाय 12.38. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. वारंवार हे प्रयत्न इथे हाणून काढले जातात. एकंदरीत पहिल्या रजनीचा जर का आपण दुजोरा द्यायचा झाला ना तर गोलंदाजांचा बोलबाला राहिला. एक मॅच अपवाद राहिली होती, 2 सामने अपवाद राहिले. 79 आणि 74 धावा बनले. यावेळेचा बॉल देखील वळण घेतोय. वळण घेणाऱ्या चेंडूसाठी आणि फिरकीपटूसाठी इथे खूप काय आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या धावगतीने 33 बांधल्या. 3 फलंदाज बाद. करंट रन रेट 11च्या धावगतीने 33ला 3. तेहतीसला 3 बाद झालेले आपण पाहत आहोत. आज भाई चषकाचं हे निमित्त आणि या निमित्ताने आज भाई चषकाच्या माध्यमातून त्यांची कन्या, मोठी कन्या अर्थात जिथे वैष्णवी सुधीर गरत आज तिचा जन्मदिवस देखील आहे. तिलाही आपण जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपलं संपूर्ण आयुष्य हे अगदी उदंड आणि भरभरून जावो आणि आपल्याला ईश्वरचरणी प्रार्थना की आपल्याला निरोगी आयुष्य लाभो. अगदी आजच्या रजनीमध्ये वैष्णवीचा जो जन्मदिवस आहे तो आपण या व्यासपीठावरती साजरा करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये 4थं षटक. साहिल ठाकूरला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. उंचपुरा असा गोलंदाज 33 बनल्यात. पुढचा बॉल बाळासाठीचा हा चेंडू पडल्यानंतर उजव्या एसीच्या बाहेर निघतोय. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. कालची रात्र भादवडचा बाळाला आपण पाहिलं. बाळा तरेला, परंतु आजची रात्रीमध्ये बाळा पाटीलला आपण पाहत आहोत. कालच्या रात्रीमध्ये जिथे पहिल्या रजनीमध्ये धीरज भोईरने निर्धाव षटक टाकत असताना तो पाहायला मिळाला होता, तर विघ्नेश पाटील जो मुरबीचा गोलंदाज ज्याच्या नावावरती हॅट्रिक देखील पाहायला मिळाली, परंतु अर्धशतक 22 नाईकच्या बॅटमधून देखील येत असताना पाहायला मिळालं. या मैदानावरती धावा बनतात, बनवणारा हवा. सिक्सरचा बॉल जो आहे ना तो लगा तो 6 षटकारच ओलांडतो. यावेळेचा चेंडू जो मात्र आपण पाहत आहोत पुन्हा एकदा उसळी प्राप्त झाली. अनएक्सपेक्टेड बाउन्स ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाळा पाटील हा तो बॅटर आहे जो मैदानाच्या आतमध्ये येताच क्षणी पहिल्या बॉलवरती ज्याने षटकार ठोकला होता, परंतु तदनंतर त्याचे कमकुवत दुव्यांचा इथे अभ्यास करण्यात आला आहे आणि प्रत्येक गोलंदाजाने त्याच्या जिथे आपण पाहिलं ना की चुका आणि वैगुण ओळखल्यानंतर गोलंदाजी इथे करण्यात येते. 33ला 3 बाद झालेले आपण पाहतो आहोत. धावा थांबल्यात. साहिल ठाकूर चांगल्या वेगाने गोलंदाजी करतोय. त्याची दिशा, त्याचा टप्पा ही नियंत्रित बद्धता गोलंदाजी मधली आपण पाहत आहोत. गोलातला बॉल उजव्या एसीच्या बाहेर अगदी हलक्या हाताने केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जिथे मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो. एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 34 बनलेल्या पाहायला मिळतात. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहत आहोत. अगदी जोएल कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा, श्री वरद लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा तथा JNPDचे लोकप्रिय कामगार नेते आदरणीय सुधीरभाई गरज साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा आज आपण पाहत आहोत. भारतीय मजदूर संघ पोर्ट फेडरेशन राष्ट्रीय कोषाध्यक्ष जे मात्र पद भूषवत असताना आपण त्यांना पाहतो. पुढचा बॉल गोलंदाज खोलातला चेंडू लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, परंतु त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. ताकदीचा वापर होता, परंतु चेंडूने ओलांडली सीमारेषा. ठोकलाय षटकार. षटकार येत असताना 40 बांधल्या. 40ला 3 रणनीतीबद्ध कामकाज होतोय की काय, कारण यज्ञेश पाटील 5 चेंडू 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. त्याने एक षटकार आणि एक चौकार
ठोकत असताना तो पाहायला मिळाला. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी, असाच काहीतरी थाट त्याचा मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅकफुटला ऑन साइडला पुल केलाय. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, विनाशकारी, विस्फोटक षटकार. षटकार येतोय. संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने पुढे सरकते. 46 बनल्यात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी पुन्हा एकदा लक्ष वेधूयात. वोडाफोन वहाळ टीमचा कॅप्टन चला लवकरात लवकर या, आणि त्याच वेळेला मायरा 11 कळंबोसरे टीमचा कॅप्टन यायला हवा. आणि जो कर्णधार या ठिकाणी उपस्थित असेल ना, त्या संघाच्या कॅप्टनला अगदी टॉस विजेतेपद घोषित करण्यात येईल. मायरा 11 कळंबोसरे टीमचा कर्णधार उपस्थित आहे. 46ला 3. खोलातला चेंडू इथे पाहायला मिळाला. चारी मुंढ्या चित केलं होतं फलंदाजाला. एक सिंगल कंप्लीट होते. जास्तीची स्ट्राईक यज्ञेश पाटील आपल्या स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न निश्चित करेल, कारण टॉप फॉर्मात पाहायला मिळाला. त्याची बॅट बोलतीये. सिंगल आली आहे. जिथे शेवटच्या चेंडूवरती सिंगल, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो यज्ञेश पाटील. 4 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती धाब्यात त्या 47. 3 फलंदाज बाद. 47ला 3. टॉस हरल्यानंतर भावना एंटरप्राइजेस, तुषार स्पोर्ट्स, मुळेखंड या टीमची धावसंख्या धापलकावरती. शेवटची काही मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटाचा अवधी आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं लक्ष वेधूयात, आणि त्यामध्ये हे षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. 47ला 3 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केले, जे स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. भाई चषक 2025 मध्ये आपलंही हार्दिक स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आलाय. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक जो तैनात पाहायला मिळाला. सागर ठाकूरला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. एक सिंगल आली आहे. ला 3. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहत आहोत. काही क्षणामध्ये टॉस करण्यात येईल. अगदी पाहायला मिळेल तो मायरा 11 कळंबोसरे आणि वोडाफोन वहाळ या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. 48ला 3. 48 धावा धापलकावरती आहेत. गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. बाळा पाटीलने तितकासा इम्पॅक्ट पाडू शकलेला नाही. कमी गतीचा बॉल. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणाला डावी मारली आहे. त्याने झेल टिपला. एक अविश्वसनीय कॅच. फलंदाज क्रमांक 4 बाद. चौथा धक्का इथे दिलाय. एक चांगला झेल. शेवटच्या क्षणाला फिनिश केला. बॉडीचं संतुलन बनवू शकलं नव्हतं. जिथे डाई लागत असताना हा झेल टिपला गेला आणि फलंदाज इथे बाद होतोय. ला 4. खोलातला बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. झेल निसटलाय. जीवदान प्राप्त होत आहे. आयुष्यमान भवचा जणू का आशीर्वाद दिलाय. शेवटच्या षटकामध्ये मिळालेले हे जीवदान
मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला विपुल म्हात्रेला आपण पाहतो आहोत आणि तो जणू काय दांडपट्टा फिरवतो, कोणापेक्षाही जास्तीचा फिट वाटतो आणि अगदी त्याची बॅट चांगल्या दर्जाची बोलत असताना पाहायला मिळते. त्याला जीवदान प्राप्त झालंय. 50 बनल्यात, 50 धावा धापलकावरती आहे. 10 चेंडू डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला होता. एक सिंगल कंप्लीट होतीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, व्हाईट +1. एकंदरीत 52 धावा धापलकावरती आहेत. 52. यस अंपायर पाठीमागे घेतला हा निर्णय, अर्थात एक सिंगल केवळ येत असताना पाहायला मिळेल. बॅटच्या स्वरूपामधूनही सिंगल येत असताना पाहायला मिळते. योग्य पंचांचा निर्णय इथे पाहायला मिळाला. मी नॉन स्ट्राईक एंडवरचे बॅटर अर्थात विपुलचे कौतुक करेन. त्याने समोरून सांगितलं की होय माझ्या बॅटला बॉल ब्रश झाला होता. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बळण घेतोय थेट यष्टीरक्षकाचा भेद. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, DRSचा कॉल रेफर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांना इथे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल. अगदी आपण पाहतो आहोत आजच्या दिवशी आजच्या रजनीमध्ये शरदजी म्हात्रे सर यांना आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. राकेशजी गरज पंचांच्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर प्रशांतजी माळी सर यांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. 51 बनलाय, 4 फलंदाज बाद. अगदी महत्वाची स्पर्धा, मानाची आणि प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा जिच्याकडे आपण पाहतो आहोत. कालच्या दिवशी उद्घाटनीय सोहळा माजी खासदार माननीय श्री रामशेजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडत असताना आपण पाहायला मिळाला. आणि मानाची स्पर्धा आणि अगदी पार पडत असताना दुसऱ्या रजनीमध्ये पाहायला मिळते. नॉट आउट, फलंदाज नॉट आउट असेल. 51 बनलेल्या पाहायला मिळतात. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शेष आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण काही क्षणामध्ये करणार आहोत. पुढच्या सामन्यामध्ये जिथे वोडाफोन वहाळ आणि मायरा 11 कळंबुसरे या दोन संघाला आपण पाहणार आहात. यावेळेचा चेंडू डबल स्ट्रोक लागलाय. बॅट आधी फिरून नेली आणि तदनंतर हा बॉल बॅटला ब्रश झाला होता. एक धाव कंप्लीट, 2 पूर्ण झाल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतो, तिसरी देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु इथे धावा कंप्लीट होतात. त्या अर्थात एकंदरीत 2 आणि जिथे आपण पाहतोय 53 बनल्या. 54चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. ते प्रथम बॅटिंग करत असताना भावना एंटरप्राइजेस, तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्यात. रन्स आहेत त्या 53. 54चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालं. या पण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळतोय जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. प्रमोदजी पाटील यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. वोडाफोन वहाल आणि मायरा 11 कलमसुरे या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघटक इथे आम्हाला जोडले जातात. विनंती असेल चरणजी पाटील, प्रमोदजी पाटील साहेब आपण यायचं आपल्या शुभास्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. कोण असेल टॉस का बॉस? सुधीर सामाजिक संस्था नवगर उरण आयोजित भाई चषक 2025 टेल्स कॉल आणि एस टेल्स आलेला आहे. मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण व्यासपीठावरती पुनश्च एकदा विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय मायरा 11 कलमसुरे या संघानं. निर्णय का असेल? फिल्डिंग करण्याचे निर्णय. एकंदरीत पहिल्या 2 मॅचेस तुम्ही पाहिल्यात. जबरदस्त खेळपट्टी आणि तितकं सुंदर क्रीडांगण आणि लख प्रकाश झोतातील क्रिकेटची महास्पर्धा अनुभवतात. काय सांगाल स्पर्धेबाबत? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि इथे संधी दिली आम्हाला खेळायला, तर थँक्यू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस महत्वाचा होता. टॉस गमावला, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं, पण हा टॉस नशिबावर अवलंबून नसतो, तर आपण आपल्या खेळावर अवलंबून असतो. आपण कसं खेळतो त्याच्यावर मॅच जिंकते. ओव्हरऑल काय सांगाल? लख प्रकाश झोतातील हे सुंदर क्रिकेटची महास्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय, काय सांगाल? मी पहिल्यापासूनच उरणमध्ये खेळतोय आणि कळंबुसरे बोला तर माझ्या मामाचं गाव आहे आणि मी माझ्या क्रिकेटची सुरुवातसुद्धा कळंबुसरे गावामधूनच केली आहे. तर खूप मजा येईल खेळायला आणि खूप आवडेल मला खेळायला. आम्ही सोबत खेळतोय तर. आणि उरण बोललं तर उरणमध्ये आयोजन नेहमी चांगलंच असतं आणि प्रत्येकजण सपोर्ट करतो उरणमध्ये, तर खूप चांगलं वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असेल. आणि टॉस बॉक्समधून माहिती अशी येते मायरा 11 कलमसुरे संघाच्या संघनायकाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वोडाफोन वहालला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. तुम्ही पाहतात उरण तालुक्यातील नामांकित क्रिकेटची महास्पर्धा अर्थातच भाई चषक 2025 आजची दुसरी रात्र.
या आपण या उत्तरार्धाकडे वळतो आहोत, जिथे एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतो, दुसरी लढत जी पाहायला मिळते आहे आणि जिथे मुळेखंड टीमने बॅटिंग केली आणि जसका संघाच्या समोर एक महत्त्वाचं आव्हान ठेवलं आहे. या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, या आपण आवाजामध्ये बदल करूयात. आवाज ऐकूयात प्रथमेशजी ठाकूर, कल्याण. जबरदस्त संगीताचा आनंद घेत असताना संगीत बंद केल्यानंतर थोडं नाराज होतात, पण बघा आपल्याला मॅच देखील सुरू करायची आहे. सामन्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. डाव दुसरा आपल्याला पाहायला मिळतो. 54 धाबांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवत असताना सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तुम्हाला पाहायला मिळते जबरदस्त ग्राफिक्स आणि फार सुंदर टेलिकास्ट PTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमीचे क्रीडा रसिकांचं मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. सुधीरगरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित उरण तालुक्याची मानाची, अभिमानाची, गौरवाची दर्जेदार क्रिकेटची महास्पर्धा अर्थातच भाई चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही अनुभवत आहात. सामना क्रमांक आजच्या दुसऱ्या रजनीतील दुसरा तुम्हाला पाहायला मिळतोय. PTC लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्यासोबत जोडले जातात तर तमाम लाडक्या क्रिकेट रसिकाच्या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतोय. JNPTचे लोकप्रिय कामगार नेते आदरणीय माननीय श्रीमान सुधीरभाई गरज साहेब यांच्या खऱ्या अर्थानं कार्याचा गौरव करणारी ही क्रिकेटची रणसंग्राम असलेली जबरदस्त स्पर्धा तुम्ही अनुभवत आहात. उरण तालुका क्रिकेटमय वातावरणामध्ये गजबजलेला तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण या स्पर्धेची चर्चा फक्त उरण तालुक्यापुरता मर्यादित नाहीये. आज अखंड रायगड ठाण्यामध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू असलेली तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच होते सुरुवात. दुसऱ्या डाबाला आपण सुरुवात करतोय. टार्गेट डोळ्यापुढे 54 साठी येऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन आणि त्याच्या समावेत बाळाला तुम्ही पाहतायत. मॅचला सुरुवात झाली आहे. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच इज ऑन. 54चं टार्गेट. 9 वाजून ठीक 21 मिनिटांनी आम्ही स्टॉपच सुरू करतोय. पंचांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. वेळ सुरू झालेला आहे. आता कसा खर्च करायचा आहे ते संपूर्ण तुमच्या हातात आहे. RP क्लब जसकर आणि त्यांच्या विरोधामध्ये तुषार स्पोर्ट्स मुळेखंड. भावना एंटरप्राइजेस या नावानं संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड स्पर्धा खरं तर या संघाला तुम्ही पाहतात या स्पर्धेमध्ये. सामना क्रमांक दुसरा. येस, हिरबा कंदील पंचांचा लेट्स प्ले गेम ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. विराजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक पहिलाच बॉल स्पर्धे विकेट खेळायचा होता. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल अडवलं जात आहे. बॅकअप थोडं दूर आहे आणि तिथे मात्र अतिरिक्त धाव मिळाली असती ओव्हरथ्रोच्या स्वरूपात, पण बचावले गेल्यात. बॅकअप तिथे दूर का होईना पण योग्यरित्या मिळालं. पहिल्या बॉलवरती एक धाव अंकित केली गेलेली तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम. 3 नामांकित पंच खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतात आमच्यासोबत जोडले गेलेत. प्रशांतजी माळी सर असतील, राकेशजी गरज सर असतील आणि शरदजी म्हात्रे सरांना तुम्ही पाहतात कॉमेंट्री बॉक्समधून. यापूर्वी तुम्ही आवाज ऐकला महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयेशजी भोसले सर आणि त्यासोबत रॉकस्टार समालोचक म्हणून ज्यांची नेहमीच ओळखलेले आमचे वाकडीचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचं देखील आम्ही कौतुक करू. डबल MCA अर्थातच तुम्ही पाहतात मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संलग्न डबल इंद केसरी भेंडकर म्हणून ज्यांची आम्ही खरं तर नेहमीच नामोल्लेख करत असतो. मंथन पाटील एक्सपर्ट स्कोरर आणि PTC लाईव्ह त्यांची संपूर्ण टीम. केतन दळबी आणि त्यांचे तमाम सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. मॅचकडे लक्ष वेधेन DJ मॅडी. जबरदस्त धून त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी संगीताची आपण ऐकत आहोत आणि आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली. विराज पुढचा बॉल. वेगवान होता चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक खेळला गेला. मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण तिथे देखील तुम्हाला पाहायला मिळते. दुसरी धाव फलकावरती अंकित होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 54चा पाठलाग करायचा आणि 54चा पाठलाग करताना मात्र दमदार सुरुवात होणं फार महत्त्वाचं होतं. वेळ अजून संपले नाहीये. वेल बिगिन इज अ हाफ डन म्हटलं जातं. चांगली सुरुवात हे अर्ध कार्य तुमचं यशस्वीरित्या पार पाडले याची हमी देत असतं. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल. कॅचचा दुसरं सत्र आहे. मिस टायमिंग बॉल मध्ये विकेटची दाट संभावना आहे. फिल्डर तिकडे पोहोचतायत. ओव्हर आहे पट आत्मसमर्पण
फिल्डिंग एफर्ट आवडले असतील तर मैदानाच्या चारी बाजूने टाळ्यांचा कडकडाट व्हायला हरकत नाहीये. व्हॉट द एफर्ट्स, काय जबरदस्त प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना विकेटचं पतन 2 या आकड्यावरती. धक्का क्रमांक पहिला, ठोक डीजे. सत्यासाठी त्यांनी संघर्ष केला, अन्यायाला कधी साथ न दिला, शब्द पाळणारा कधी न झुकणारा दिबा पाटील महाराष्ट्राचा आधारभूत ठरला. जबरदस्त संगीत, दिबा पाटलांचं गुणगान गाणारं संगीत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दिबा पाटलांचं नाव. संघर्ष भूमिपुत्रांचा यशस्वी राहिला. वॉट एफर्ट, आत्मसमर्पण तिथे तुम्हाला पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं गेलं. गावाच्या नावाचे टी शर्ट परिधान केली ना अंगावरती, तेव्हा हे आत्मसमर्पण करण्याची भूमिका मनापासूनच येते. गावासाठी सर्व काही झोकून देणं, माझ्या गावाची अस्मिता पणाला लागली आहे, माझ्या गावासाठी मला जिंकायचं आहे, आलेल्या प्रेक्षकांना मला आनंद मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी लाभले गेलेले ते एफर्ट्स तुम्हाला तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं निहारला तुम्ही पाहतायत, स्टार मार्क दिले जात आहे या एफर्ट्सला, या प्रयत्नांना. सलाम मित्र तुझ्या कार्याला. जबरदस्त एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले. 2-1. आरपी जसकार संघ सध्याच्या घडीला अडचणीत सापडलाय. धाबांची गती अक्षरशः खुंटली, थांबली आणि धाबा संख्येवरती जणू काही पूर्ण विराम लावण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आले. त्यानंतर विराजने मात्र काय अव्वल दर्जाची गोलंदाजी केली. पण तिथे कौतुक करेन मी निहारचं, त्याने ज्या प्रकारे तो झेल टिपला. यदा कदाचित जर असं काही नियम असता, चांगला झेल टिपल्यावरती विकेट फिल्डरच्या खात्यामध्ये, नक्कीच ती विकेट निहारच्या खात्यामध्ये आपण लिहिली असती. डॉट बॉल आलाय. थांबतोय, थोडा थांबतोय, वेळ घेतोय. दबाव आहे, धडपण आहे, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर धाबा बनत नाही आहेत, कारण पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. संघर्ष करावा लागेल. खेळ क्रिकेटचा महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्म घेतला. महाराष्ट्राची माती ही संघर्षाची माती आहे आणि त्या मातीमध्ये तुम्ही जन्म घेतला, त्यामुळे संघर्ष तर तुमच्या नशिबात आहेच. पण यावेळेस काय घेतलंय, बॅटची बाहेरची कडा लागली आहे. बॅटला चुंबन करत असताना चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. 2-2 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. आरपी जसकार संघ अडचणीत सापडलाय. चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च करत असताना 2 विकेट मिळवण्यामध्ये यश मिळत आहे. ते गोलंदाज विराज मात्रेला. मात्रे खरं तर मारू देत नाहीये कोणालाही आणि त्यानं अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलंय. तुमच्या कष्टांवरती विश्वास ठेवा, मग मैदान कुठलंही असो, विजय तुमचाच असेल. आणि तुम्हाला विजय मिळवायचा आहे तर कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल आणि प्रामाणिकपणे आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी मैदानामध्ये तुम्हाला खेळावं लागेल. जबरदस्त खेळ रंगलाय. खेळाचं दुसरं सत्र तुम्हाला पाहायला मिळते आणि सुरुवात काय दमदार झाली आहे. यावेळेस साफ्टरने घेऊन काढलाय. फटक्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. बेनिफिट मात्र बॅटरला देखील मिळतोय. गॅपमध्ये खेळला, डीप पॉइंट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा आणि अखेर खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटर प्रथमेश ठाकूरचा बॅटबंद आलाय. चौकार. खंड महाराष्ट्राला वेड लागले. आमच्या या चिमुकल्या सर्व लहान मुली काय जबरदस्त आनंद घेत आहेत.
तो विमान उडता आकाशानं. आता मात्र आकाशाला गबसणी घालणारे फटके देखील खेळावे लागतील. षटक क्रमांक पहिले पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 6 रन्स संबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शतक मारण्याचा विचार नको, पहिल्या चेंडूवरती विश्वास ठेवा, पुढचा सामना तुमचा असेल. पण या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल. 12 धावा प्रति षटकामागे कुटायच्यात येणाऱ्या 4 षटकांमध्ये 48 धावांची गरज असणार आहे. वॉट अ मॅच. पहिलाच सामना देखील आपण पाहिला काय चित्त थरारक झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या डावात 53 कुठल्या 54चं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 6 उर्वरित 24 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 48 धावांची. 24 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त सामना रंगताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर या 2 ओव्हरमध्ये मंथन जर आपण पाहिलं तर 20 ते 22 25 धावा संख्या जरी आल्या ना तर मात्र हाय व्होल्टेज बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. बॉलिंग मार्कवरती जीबित मात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाज. खरं तर जेनेबन ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची अखंड रायगड जिल्ह्यामध्ये ओळख राहिलेली आहे. तो जीबित मात्रे गोलंदाजी मार्कवरती येतोय. उरण तालुक्याचा अभिमान तुषार स्पोर्ट्स मोलेकंड संघ आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं भावना एंटरप्राइजेसच्या नावानं खेळ करतोय. जीबित मात्रे बॉलिंग मार्कवर. बाळासाठी हा बॉल प्लॅन बेस डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची झालेली सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 48 धावांचा अजूनही करायचा पाठलाग. उर्वरित 23 चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र प्रति षटकामागे सरासरी धावांची वाढत चालली आहे. 12 वरून ती सरासरी पुढे आलेली तुम्हाला पाहायला मिळेल. 12.58 वरती मंथन आम्हाला माहिती देत आहेत. पुढचा बॉल जीबीचा हा बॉल हाफ ट्रॅक वरता फोर्स केला गेला. फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगल्या प्रकारे फटके एक्झिक्यूट करत असताना दिलासा देणारा हा येतोय शानदार आणि पंचांचा इशारा येतोय की इथे धावा 6 मिळतील. दर्जेदार भाई चषक षटकार. पाहायला मिळाला. तुमचा फटका फक्त आवाज करत नाही तर तो परिणाम करतो आणि तोच परिणाम दाखवण्याची ही खरी वेळ आहे. परिणाम दाखवलाय फलंदाज बालानं आणि लगावलाय मोठा षटकार. धावसंख्या 12. यावेळेस दूरवर ठेवला गेलाय. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. यशस्वी राहिलाय प्रयत्न. अपील झाली आहे पण कॉट बिहाइंड द विकेटची अपील तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे करू शकत नाही आहात. ही अपील तुम्हाला मुख्य पंचांकडेच करावी लागेल. नॉन स्ट्रायकिंग अंपायर वरती ती अपील तुम्हाला करावी लागते. खऱ्या अर्थाने पंच सांगतात बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. ऍक्शन रिप्ले पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून टेलिव्हिजन स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. फार एंड भरून जीवित मात्र गोलंदाजी मार्कवरती आले. बालासाठी हा बॉल होता दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र आपण पाहतोय प्लॅन मेस डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जीवित मात्र तयार होतोय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बळणारा चेंडू होता. नो कॉन्टॅक्ट. संपर्क नाही. यावेळेस संपर्क आहे आणि स्टँडच्या मागे सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय यापूर्वी देखील ज्या क्षेत्ररक्षकाने दर्जेदार झेल टिपला होता कॅच ऑफ द टुर्नामेंट जाणं टिपली होती तोच पुन्हा एकदा यष्टांच्या मागून अप्रतिमरित्या झेल संपादित करत असताना विकेटचं पतन. बरोबर विकेट डाऊन. विकेटचं पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये लागत असताना फलंदाजी करतात कॅचच्या उत्तरार्धामध्ये आरपी क्लब जसकार संघाला तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती कोणती धाव आली नाही जीवित मात्रेच्या विरोधात. त्यानंतर रगावलेला टोले जंग षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा आला बॉल डॉट आणि आता मात्र विकेटचं पतन झालं तुम्हाला पाहायला मिळेल. टीट पॉटॅट ठोसाच ठोसा जसाच तसं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. आरपी क्रिकेट क्लब जसकार त्यांच्या विरोधामध्ये भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुळेकंड या 2 बलाढ्य संघांमध्ये जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते.
जसकार म्हटलं की नेहमीच यांचा नाम उल्लेख आम्ही करतो. रायगड संघाचं कित्येक वर्ष रायगड जिल्ह्याचं ज्यांनी प्रतिनिधित्व करताना आपण त्याला पाहायला मिळालं. ब्रँड ऑफ जसकार म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं ओळख राहिली. आज जरी तो खेळाडू आपल्यामध्ये नसला तरी त्याचा नाम उल्लेख ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये नेहमीच केला जातो. तर सुधीर तांडेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीने आम्ही अर्पण करतोय. विकेटचं पतन झालंय. जीवित मात्रेला सफलता मिळाली. नवीन फलंदाज सागर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकाची भूमिका त्याची असणार आहे. मिडल ऑर्डरला मात्र जबाबदारी नुसार आता मंथन मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. यावेळेस देखील बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न संपर्क हवा तसा झाला नाहीये. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि तिथे मात्र तत्पूर्वी एक चिकेट सिंगल पूर्ण केली गेली आहे. आता मंथन आम्हाला माहिती देतात धावा संख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13-13. आता उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक 19 आणि विजयासाठी गरज असेल ती खेळाच्या उत्तरार्धामध्ये आरपी जसकार संघाला ती 41 धावांची टेलिव्हिजन स्क्रीन आम्हाला प्रोव्हाइड केली आहे पीटीसी लाईव्ह. त्यामुळे मंथनच्या डोक्यावरचं भार थोडं मात्र हलकं झालेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे. डबल इन द केसरी भेंडकल म्हणून त्यांची ओळख राहिली, ज्याचं कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तथा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न स्कोरर तुम्हाला पाहायला मिळतील. ओ यावेळेस फोर्स करतायत. बॉल मागे चला डीप मध्ये पॉइंटला. वॉड कॅच जबरदस्त झेल टिपताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. भावना एंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट्स मुळेकंठ संघाचे सर्व क्षेत्ररक्षक काय टेम्परामेंट ऑफ फिल्डिंग करतायत. फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो, ज्याचं कारण ना भूतो ना भविष्य टॉप ऑर्डर पूर्णतः निस्ता ना भूत करून टाकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अवघ्याने अवघ्या मंतर वाटते 6 धाबा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले ते गोलंदाज विराज मात्रेनं. आणि त्यानंतर आपण पाहत आहोत खऱ्या अर्थानं जीवित मात्रे गोलंदाजी मार्कवरती आला, त्याने धाबा संख्या खर्च केल्या 7 आणि विकेट मिळवले ते 2. टॉप ऑर्डर पूर्णतः निस्ताना भूत करून टाकले. बॅटिंग करत असताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये 54चा पाठला करताना आरपी जसकार संघाचं रत्नेश बरी मातेच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं संघ मैदानामध्ये दाखल झाला. पण आता मात्र सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कामगिरी थोडी ढासळलेली पाहायला मिळेल. वेळ अजूनही गेली नाहीये. टाइम इज मनी, मनी इज टाइम. 18 बॉल 41. खराब चेंडू होता. फुल टॉस होता. ऑनसाइडला लॉप करण्याचा प्रयत्न अपील झाली होती, पण पंचांनी पाहिलं फलंदाज प्रथम तो ऑप्शनच्या बाहेर शफल झालेला आहे. इम्पॅक्ट मात्र आपण पाहिलं तर कुठेही होत नाहीये. डायरेक्टली बॉल मिस करतोय तो ऑफस्टम्पला आणि त्या अनुषंगानं इट्स क्लिअर डिसिजन फ्रॉम अंपायर, नॉट आउट. मिसिंग ऑफस्टम्प योग्य निर्णय पंचांचा तुम्हाला पाहायला मिळाला. जेव्हा फलंदाजाचा लेग स्टम्प, मिडल स्टम्प आणि ऑफस्टम्प दिसतोय त्यावेळेस अपील करण्याचा अर्थ काय हे पंच देखील विचार करतात. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 नामांकित पंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शरदजी मात्रे सर आणि स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेमध्ये पुढचा बॉल स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर राकेशजी गरज सरांना तुम्ही पाहतात आणि कंट्रोल रूम मध्ये ॲज अ थर्ड अंपायर तुम्ही पाहता टीबी अंपायर म्हणून प्रशांतजी वाणी सरांना तुम्ही पाहू शकाल. ही पंचांची त्रिमूर्ती त्रिवेणी संगम पंचांचा आज कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील तुम्हाला त्रिमूर्ती पाहायला मिळते. रॉकस्टार प्रवीणजी गायकर वाकडे यांचं समालोचन जबरदस्त तुम्ही ऐकतात. महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सर यांचा देखील जबरदस्त समालोचन तुम्ही ऐकतात. समालोचकाच्या पाठीचा कडा मंथन आणि समालोचकाला मिळणारी साथ डीजे मॅडीची. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे मोठ्या संख्येनं ऑनलाईन प्रेक्षक जोडले जातात. त्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचं आम्ही स्वागत करतोय. रायगडच्या आणि उरण तालुक्याच्या मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या आणि बहुमान वाढवणाऱ्या एकमेव क्रिकेटच्या दमदार स्पर्धेमध्ये सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025. पुढचा बॉल विराज मात्रे वेगवान होता. कोला टाकण्याचा प्रयत्न ऑनसाइड टर्न केला गेला. बॉल मागे चालला. डीपमध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत.
एका धावेवरती समाधान मानावा लागेल. सिंगल डबल एक्का दुक्का अब कोई काम नहीं चलने वाला. आता सर्व काही सोडून हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. जिथे तुम्हाला उशीर होतो ना तिथे मात्र एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी रस्त्याचा वापर केला जात नाही. तिथे मात्र वापर होतो तो हेलिकॉप्टरचा हवाई मार्गाचा अभिमानाचा वापर करावा लागेल. आणि इथे मात्र चेंडूला मात्र जणू काही त्याच दिशेनं आकाशाच्या दिशेनं फेकावा लागेल. ओ यावेळेस मात्र आपण पाहतोय लाल गट्ट रणकंदड माजवणारे या लखलखत्या बेल्स ऑफ केल्यात. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 5 निम्मा संघगारात. गुल कर दिए देखिए मैदान के अंदर जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला आणि थेट यष्टांवरती बॉल आदळला. विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळालं. 15-5 ही खर तर दुर्दैवी अवस्था मैदानाच्या आतमध्ये आरपी झस्कार संघाची तुम्हाला पाहायला मिळेल. निम्मा संघगारात अगदी आपण पाहिले तर विराज मात्रेनं पूर्णपणे बांधून ठेवलंय. टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत करून टाकलाय. आता लोअर ऑर्डरच्या पॅटर्नवरती मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. पुढचा बॉल अंतिम चेंडू. चांगला चेंडू आहे. फटका इथे देखील फसतोय. बॉल हवेमध्ये फिल्डर तिथे पोहोचले जात आहेत. 1 more विकेट डाऊन. विराजनं मात्र कारनामा केलाय या क्रीडांगणावरती. या खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना त्यानं 2 षटकांच्या स्पेलमध्ये 4 विकेट मिळवले आणि अवघ्या 8 धावा खर्च करत असताना इकॉनॉमिकल अचूक भेदक आक्रमक गोलंदाजीचं स्वरूप स्पष्ट केलंय. 3 षटकांचा केस संपला. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आलाय 15 वर. बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 39 धावांची गरज आहे. तुमच्या ताकद आहे विजय मिळवण्याची आणि खऱ्या अर्थानं हीच तर वेळ आहे ती जगाला दाखवण्याची. वेळ अजूनही संपली नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं. सरड्याहून जास्त रंग बदलणारा माणूस आणि माणसाहून जास्त रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा आहे. 12 बॉल 39 ची गरज आहे. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना जे जमलं नाही ते लोअर ऑर्डरचे बॅटर करून दाखवू शकतील का ते देखील पाहायचं. वेळेच्या बाबतीत सहकार्य सुद्धा पहिल्या 3 ओव्हरसाठी आपण पाहिलं तर जवळपास स्कोर मित्र मला माहिती देत आहेत 20 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. खरं तर एका डाबासाठी आपण पाहिलं ड्रिंक्स ब्रेक त्यासोबत रिव्ह्यू बॉल बाहेर जातो हा सगळा वेळ पकडून तुम्हाला 30 मिनिटांचा वेळ आम्ही देत आहोत. 9:21 पहिला बॉल पडला होता आणि 9:41 मिनिटं झालेली आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. 39 ची गरज असताना इथे मात्र ऑन साइडला डीप मिड विकेटला क्लिअर करणारा पहिल्या टप्प्यावरती फरार होणारा चौकार आपण पाहतोय. तुमच्या पाठची ताकद आणि डोळ्यांची धार खऱ्या अर्थाने यशाची गुरु केली आहे. मैदानावरती फक्त जिंकण्याची भावना तुमच्या मनामध्ये जिवंत ठेवा. विजय तुमचा नक्की होईल. चौकाराला 35 करायचे आहेत. 11 बॉल 35 ची गरज असताना स्लॉट मध्ये आला आणि थेट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमय भोईर सांगतोय मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलच्या पाठमधनं धसका दम दाखवणारा हा येतोय दर्जेदार षटकार.
किरण पाटील इज इक्वल टू ओव्हर पॉवर आणि ताकद त्यानं अक्षरशः झोकून दिली क्रीडांगणावरती. शक्ती प्रदर्शन करत असताना पहिल्या 2 बॉलवरती अक्षयला मात्र आता विचार करण्यास त्यानं भाग पाडलंय. 2 मोठे पटके आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमतः आला डीप मिड विकेटच्या बाहेर चौकार आणि त्यानंतर काउपेज आणि मिड विकेटच्या मधून षटकार रंगवताना आपण त्याला पाहिलं. उर्वरित 10 बॉल 29 धावांची गरज. मैं हूं ना सांगतोय किरण पाटील, संघाला दिलासा देतोय. यावेळेस देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला पण तिथे मात्र 1 धाव घेण्यास भाग पाडले, डिफेन्स करण्यास भाग पाडलं. तिथे केपीला देखील 1 रन धावसंख्या पुढे सरसावली जाईल. टोटल स्कोर कार्ड वरती मंथन पाटील एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगतायत 26 झाल्यात. 9 बॉल 28ची गरज. मी याच गोष्टीचा उल्लेख केला की कधी कुठला खेळ रंग बदलेल याचा काही नेम नाही आणि हा तर क्रिकेटचा खेळ आहे. क्षणाक्षणाला रंग बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी, भाई चषकावरती असलेलं प्रेम, सुधीर भाई गरत यांच्यावरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेलं प्रेम, आपल्या गाभावरती आणि आपल्या आवडत्या खेळाडूवरती आणि आपल्या गाभातल्या संघावरती असलेलं प्रेम त्यांना या क्रीडांगणावरती खेचून आणतंय. वीर बासेकर मैदान, नवघर उरण ऐतिहासिक क्रीडांगण. काल या स्पर्धेचं बिगुल वाजलंय. येत्या 30 मार्चला स्पर्धेचा सांगता सोहळा आपण पाहणार आहोत. पहिल्या 3 बॉलवरती 11 खर्च केल्यात. 18.67ची सरासरी प्रति षटका मागे तुम्हाला राखायची आहे. 28ची गरज. उर्वरित चेंडू 9. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या मित्रांनो. टाइम इज मनी. वेळ मात्र फार महत्वाचा असेल कारण आज 10च्या लॉट मधून आपल्याला एकच संघ पुढे क्वालिफाय करायचा आहे. लक्ष्यभेदी ट्रॉफीज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जो कोई ना कर सके वो हम करेंगे हे मनामध्ये ठाणलंय सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण. येणारे 9 बॉल 28ची गरज. मैदानामध्ये 9 चेंडू 28 धावा, 9 गेंदे 28 रन. ऑन साइडला लॉप केलाय चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि तिथे मात्र उंची होती, लांबी मिळत नाहीये. विकेटचं पतन. मैदानामध्ये धक्का क्रमांक 7वा. अमय भोईर बॅक टू द डगआउट. पाहायला मिळते ज्या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय माननीय सन्माननीय सुधीरजी गरज साहेब भाईंचं आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ज्यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा आज आपण पाहतो, अनुभवतो आहोत, ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून या दुसऱ्या रजनीमध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. येस डेफिनेटली आपण पाहिले तर ज्यांचा कार्याचा गुणगाव खरं तर गुणगौरव करणारी स्पर्धा तुम्ही पाहतायत. नामांकित क्रीडा स्पर्धा अशी एकमेव उरण तालुक्यातील दर्जेदार महास्पर्धा जिथे तुम्ही पाहतायत खऱ्या अर्थाने क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. भाई चषकचा थरार आणि या स्पर्धेचे जनक ज्यांच्या स्वप्नातून साकारला क्रिकेटचा रणसंग्राम त्यांचं आगमन झालंय, स्वागत झालंय. भाई आले आणि जसकार संघाचं लक फॅक्टर देखील ऑन झालंय. बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेनं चौकार. त्यांचे 12 वाजले. ते खरं तर ज्यांच्या कार्याचं गुणगौरव करणारी स्पर्धा जेएमपीटीचे लोकप्रिय कामगार नेते आदरणीय सन्माननीय सुधीर भाई गरज साहेबांचं आपल्या अतिथी मंचावरती शुभागमन झालंय. आणि येस जसं भाईंचं पाऊल या क्रीडांगणावरती पडलंय आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये जसकार संघासाठी धावांची लयलूट सुरू झालेली आहे. जबरदस्त स्ट्रोक. भाई चषक मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा थरार आणि भाई चषकाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चार चेंडूंचा खेळ 4 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल लक्षात ठेवा. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज असेल. या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीनं 21 धावा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे
मुख्य आयोजक आणि खऱ्या अर्थानं गरिबांचा कैवारी, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, सुधीर गरज सामाजिक संस्था आयोजित भाई चषक 2025 आणि सुधीर भाई गरज यांचं मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. उघड्या डोळ्यांनी भाईंनी पाहिलेले स्वप्न आज मात्र खरं ठरतोय. 6 बॉल 18. नादी लागले त्यांचे क्या बात आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुधीर भाई घरत यांचं घनगार गाणारं हे संगीत तुम्ही ऐकतात मित्रांनो. जबरदस्त संगीत, अप्रतिम संगीत. त्याच प्रकारे रॉयल पर्सनॅलिटी, रुबाबदार व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती विराजमान. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत. जसं पायींचं पाऊल या क्रीडांगणावरती पडलं, जसकार संघाच्या धाबांची गती प्रचंड वाढलेली तुम्हाला पाहायला मिळाली. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये धाबसंख्या खुंटली, थांबली, धाबसंख्येवरती पूर्ण विराम लागला. पण मंथन 4थ्या षटकामध्ये धाबांची गती जणू काय ओसांडून वाहताना तुम्हाला पाहायला मिळेल. पंच वेळ फार चाललाय बघा. शेवटचं षटक इथे मात्र आपण पाहतोय 30 मिनिटांचा वेळ करण्यात दिला जातो आणि इथे भरपूर जास्त वेळ खर्च होतोय, लक्षात ठेवा. 30 मिनिटांचा वेळ. 9:21 पहिला बॉल पडला आणि 9:49 झालेत. आणि आता मंथन आम्हाला माहिती देत आहेत 2 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. 6 बॉल 18 धाबांची गरज नाही. स्लॉट मध्ये येत नाहीये. फाईन लेग ऍक्शन मध्ये धाव घेण्याचा कोणत्या प्रकारे मनसुबा आपल्याला पाहायला मिळाला नाही. किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये. हाच तो खेळाडू ज्यानं 10 का दम दाखवला, हाच तो बाहुबली ज्यानं चौका षटका ठोकला. आणि या बाहुबली खेळाडूला मैदानामध्ये अजूनही 3 मोठे फटके खेळायचे आहेत. RP जसकार संघासाठी जबरदस्त सामना रंगलाय. कोणी विचारही केला नव्हता. पहिल्या 3 ओव्हरमध्ये इतक्या कमी धाबा आल्याच्या नंतर मात्र 4थ्या षटकामध्ये धाबांची गती ओसांडून जाईल. 5 चेंडू आणि 18 धाबांची गरज मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 बॉल 18 धावांची गरज असताना हात ठोकलाय केपीनं. A1 क्वालिटीचा लांब पल्ल्याचा भाई चषकाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटका. बाहुबली लढतोय मैदानामध्ये. किरण पाटीलच्या पाठमधनं ये चक्का नाही मेरे भाई, ये 18 लगाया है. लांबीवरती यदा कदाचित धाबा मिळाल्या असत्या तर या 8 धाबा अंकित केल्या असत्या. 4 बॉल 12ची गरज. 4 चेंडू आणि 12ची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 4 बॉल 12चं इक्वेशन. खेळपट्टी कोणाची असो, खेळ तुमचा आहे. आत्मविश्वास ठेवा आणि फटके मारा. आणि सध्याच्या घडीला मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना किरण पाटीलला आपण पाहतात. RP जसकार संघाच्या समर्थकांनी गाडीला किक मारली होती. अर्ध्या रस्त्यावरून आता युटर्न मारून पुन्हा सगळे प्रेक्षक आलेत, कारण सामना रंगवला किरण पाटीलनं. रंगतदार अवस्थेमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. उर्वरित 4 बॉल 12 धावांची गरज. 4 बॉल 12ची गरज असताना विनाशकाली विपरीत बुद्धी. नो बॉल कॉल फ्रॉम स्क्वेअर लेग अंपायर. इट्स अ क्लीन डिसिजन. नो बॉल कॉल केलाय वेस्टाय भीमर. आणि खऱ्या अर्थाने जे व्हायचं नव्हतं तेच घडलंय, ज्याची भीती होती तेच घडलंय. आता उर्वरित 4 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. आता रंगा डेफिनेटली रंगात आली मॅच. आतावर नाही, आतावरती नाही, आता डोक्यावरचा घाम खऱ्या अर्थाने यश देतोय. ही संधी आहे, एकच संधी आहे जिंकून दाखवण्याची. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निहार मात्रेच्या विरोधामध्ये पाटीलचं आक्रमण झालंय. फ्री हिट बॉल सुवर्ण संधी फलंदाजाकडे. पाठची मोठी एज. बॉल मागे. लक फॅक्टर ऑन. नशिबाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान पर टिके रहो, हर गेंद तुम्हारे फेवर में बदल सकती है. आणि आता मात्र या मॅच ने इक्वेशन बदललंय. चौकार आलाय. उर्वरित चेंडू शिल्लक या मॅच मध्ये 3 आणि विजयासाठी 7ची गरज.
होगा और कौन जीतेगा ये मुकाबला, कोणाच्या नशिबात देवानं काय लिहिलंय ना या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण आता खरी वेळ आहे नशिबाशी भांडून विजय मिळवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. जे माझ्या नशिबात नाही ते देखील मला हवंय सांगत असताना किरण पाटील वाघासारखा लढतोय. आता 3-7 ची गरज. 3-7 फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ बॅटिंग, अनबिलीवेबल. जो खिलाडी आखरी गेंद तक लढताय वही असली विजेता होताय. विजय मिळवून देण्याचं स्वप्न पाहिलंय किरण पाटीलनं. लगावलाय चौकार. उर्वरित चौकार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते मैदानाच्या आतमध्ये आता 2 आणि विजयासाठी गरज असेल ती 4 की 6. थांबा गडबड करू नका. थांबा चेक केलं जाईल. 4 की 6. खर तर प्रेक्षक तिकडून 4 दर्शवत आहेत. ओके येस. खेळाडू कक्षातून आवाज करू नका प्लीज. आम्ही चेक करतोय आम्ही. आपण खेळाडू कक्षात बसून घ्या. आम्ही चेक करू प्लीज. बघा कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन नको मित्रांनो. उगाच पेनल्टी लागेल. आणि हे सामना कोणी जिंको कोणी हारो मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाही लक्षात ठेवा. तुमचे 12 खेळाडू इथे आहेत. 4 धाबा असतील आणि हा निर्णय येस टेक्निकल रूम मधून आपण पाहतोय. योग्य निर्णय पंचांचा. योग्य आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनने तिथे वर्क केलं. 12 खेळाडूने सांगितलंय चौकार आलाय म्हणजे उर्वरित 2 बॉल आणि विजयासाठी 3 धाबांची गरज. आगे पिक्चर बाकी है. दबाव नहीं है, मौका है. अब लगाना बल्लेबाज को एक चौका है. ऑन साइडला बळवलाय. फटका चांगला आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलटतील का? येस डेफिनेटली दुसऱ्या धाबेसाठी पलटले. भाग मिल्का भाग. कॅज्युअल अप्रोच. 2 धाबा इथे पूर्ण झालायत. व्हॉट अ मॅच. खेळ सुरू ठेवा. खेळ अजून संपलेला नाहीये. मैदान तुमचे, विजय देखील तुमचा होईल. इथे कोणी जिंको खऱ्या अर्थानं विजय भाई चषकाचा, सुधीर भाई गरज सामाजिक संस्थेचा, नवघर गावाचा, उरण तालुक्याचा, रायगड जिल्ह्याचा असेल. 1 बॉल 1 धाब्याची गरज मैदानामध्ये. धोकादायक असतं. त्यामुळे पराभवाची भीती न बाळगता लढला किरण पाटील. मॅच आवडली असेल टाळ्या वाजवायला हरकत नाहीये या शेवटच्या बॉलसाठी. 1 चेंडू 1 धाबायची गरज आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, हृदयामध्ये स्पंद निर्माण करणारा सामना आपण पाहतोय. ज्यांना कोणाला हृदय विकाराचा त्रास असेल मित्रांनो आताच डोळे बंद करा. मोबाईलवर पाहतात तर मोबाईल लॉक करा आणि टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहत असाल तर रिमोट हातात घ्या आणि टीव्ही बंद करा. कारण हा सामना तुमच्यासाठी नाहीये. कमजोर दिल वालों के लिए ये मुकाबला नहीं. 1 चेंडू 1 धाबेची गरज. प्रेक्षक सगळे रेलिंगला खेटून उभे राहिलेत कारण त्यांनी ऐकलंय शेवटच्या 1 बॉल मध्ये 1 हवी आहे. संघर्ष कोणाचा खरा ठरेल. 1 बॉल 1. शेवटचा बॉल आणि होत्याचं नव्हतं केलंय. एकटा लढला वाघासारखा आणि पठ्ठ्यानं सामना जिंकून दिला. किरण पाटील नावाचा जय जयकार मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकलाय. 3 गडी राखून आरपी जसकारने